मोठा हातगंडा राहिला आहे ते आमचे सन्माननीय प्रभाकर शेटजी पाटील आणि त्यांचा वाढदिवस आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सर्व मान्यवर अगदी आपण पाहत आहे व्यासपीठावर दिल्या जात आहेत. आमच्या वतीनं आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं सुद्धा शेट आपणाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं आयुष्य अगदी भरभराटीचं आनंदाचं आणि द्विगुणित हो आयुष्यामध्ये जगत असताना मग आपल्या हातामधून खूप विकास कामं आणि खूप चांगली कार्य समाजसेवा घडू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आपल्याला वाढदिवसाच्या अगदी पीके शेटला आपण देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅचकडे आपण जाऊया. आता खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या एफ फोलमधील हा सामना आपण पाहत आहे पहिल्या फेरीचा. एका बाजूला आपण पाहू शकाल श्री गुरुदत्त 11 कुंभारपाडा संघ वावंजे आणि दुसऱ्या बाजूला स्टार 11 मोहोल्ला वावंजे. अगदी जवळची गावं एकाच गावामधील आपण पाहत आहे आणि ज्याला पाडा म्हणतो आणि असे दोन संघ. चला मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. आणि पहिल्या बॉलसाठी गोलंदाज विनीत पाटीलचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज अतिक शेख हा मात्र बाद. चला नेक्स्ट प्लेयर आपण रेडी पोझिशनमध्ये राहायचं लक्षात घ्या. कारण तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू चौथ्या क्रमांकाने आणि पाचव्या क्रमांकाने सुद्धा रेडी राहणं महत्त्वाचं. चला मॅचकडे पुन्हा एकदा. एकाच गावामधील दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत आणि ही स्पर्धा आणि ही मॅच सुद्धा अगदी मैत्रीपूर्ण होणं गरजेचं आहे आणि ते नक्की केलं जाईल सुद्धा. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी तुम्ही पाहताय. मग विचार केला तर लाईव्ह लॉट्स होते आणि त्या प्रत्येक संघांचे कर्णधार उपस्थित राहिले होते. लाईव्हच्या माध्यमातून आलेले दोन संघ एकमेकांच्या समोर. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. पहिल्याच बॉलवर विकेट आली आणि सेकंड बॉलसाठी विनीत पाटील आणि समोर नवीन बॅट्समन साहिल शेख. अतिक शेख बाद झालाय. नॉन स्ट्राईक एंडला मुबीन शेख आणि साहिल शेख स्ट्राईक एंडवर. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळाला. हा बॉल डीपमध्ये होता बघा. मागचा बॉल आपण पाहिला डायरेक्ट यष्टांवर आदळला. हा बॉल थोडासा डीपमध्ये राहिला. मोठा फटका खेळण्याचा मानस आखला होतं बॅट्समननं परंतु बॉल मात्र चांगला आणि या बॉलवर मात्र डॉट आलाय. 2 चेंडू संपले. धाव नाहीये. एक विकेट सुद्धा गेली. पुन्हा एकदा उंचारून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी खानाखुना माहिती असतील त्यानंतर टप्पा कसा हाताळायचा हे सुद्धा पाहिलं जात आहे आणि विनीत पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर सफलता. दुसरे 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. उंचपुर असा खेळाडू स्ट्राईक एंडवर आपण पाहताय. साहिल शेखला 2 चेंडू शांत ठेवलं जात आहे विनीतच्या माध्यमातून. चला पुढच्या बॉलसाठी तयार व्हायचंय बघा. चला पुढच्या बॉलसाठी लगेच पुन्हा एकदा तयार विनीत पाटील गोलंदाज साहिल शेख. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर थोडंसं फिल्डिंगमध्ये सुद्धा बदलाव पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 4 आता टाकण्यासाठी तयार. निश्चित वावंजे कुंभारपाडा संघ म्हटला ना शेखरजी डेबीबाई म्हात्रे यांनी हा संघ नेहमी पुरस्कार करत असतात कुंभारपाडा संघाला. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. दिनूजी पालकर सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूया. गावची पाठीराखी असतात ना शेखर पाटील. टीमला सपोर्ट करण्यासाठी रात्री 3-4 वाजेपर्यंत जागे राहतात आणि यूट्यूबवरती सामन्याचा आनंद घेत आहेत. दिनूजी पालकर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आमचे जमीलबाई हे देखील मला वाटतं मोहल्ला टीममध्ये सामील आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अँड बॅक टू कॉम्बॉक्स. कारण ज्या वेळेला आपल्या गावाचा टेनिस क्रिकेट आणि त्यासाठी संघ उतरला जातो ना त्याचे पाठीराखी असं बिग सपोर्टर हे प्रत्येक वेळेला टीमला सपोर्ट करताना आपण त्यांना पाहत असतो आणि प्रत्येक टीमच्या सपोर्टरला वाटत असतं की माझा संघ जिंकला पाहिजे चांगला खेळ होणं या साऱ्या गोष्टी अगदी पाहत असतो आपण.
आणि बॉल क्रमांक आपण पाहताय 5वा बॉल आणि तो सुद्धा डॉट आलाय. धावसंख्या 1 गडी सुद्धा बाद झालाय. चांगली गोलंदाजी विनीत पाडेची सध्या राहतीये टीम आपण पाहताय. श्री गुरुदत्त कुंभारपाडा वावंजे हा संघ आपण पाहताय आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहता स्टार 11 मोहोल्ला वावंजे हा संघ पाहायला मिळेल. असे दोन संघ एकाच गावामधील. पहिल्या बॉलवर अगदी विकेट प्राप्त केली. पुढे येऊन खेळलेला फटका मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर येत आहेत वेगानं, झेल टिपलाय ओमकारनं आणि सफलता मिळाली विनीत पाटील. आणखी एक शेवटच्या बॉलवर P1च्या षटकामध्ये ही दुसरी सफलता. 1 अंकावर 2 गडी बाद. एकदम कडक बोली त्याची होते एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. 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 षटक पहिलं आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये यशस्वी कामगिरी राहिली विनीत च्या माध्यमातून आणि फक्त 1 सिंगल आणि त्यानंतर 2 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी विनीतनं हाताळली. त्यानंतर आता मात्र नवीन गोलंदाज कोण असेल बॉलिंग मार्कवरही सुद्धा पाहिलं जाईल. गोलंदाजी करताना बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक विवेक जोगळेला आपण पाहत आहे. विवेक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पॉवर प्ले 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधनकारक हे दुसरं षटक असेल. P2 ज्याला म्हटलं जात आहे. त्यामध्ये रिस्ट्रिक्शनचा विचार केला तर फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी 3 फिल्डर तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर सीमेरेषेच्या लगत पाहायला मिळतील. 8 फिल्डर आतमध्ये असताना विवेक जोगळेकर जोगळे अगदी कशी गोलंदाजी करतील हे सुद्धा पाहायचं आहे. विपुल जोगळे आणि यांच्याकडून आपण पाहता फिल्डिंग करणारा संघ श्री गुरुदत्त टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचकडे आपण जाऊया. षटक क्रमांक 2 विवेक सज्ज आणि समोर मात्र स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे साहिल शेख. साहिल यांचा बॉल दूरवरून फटका कन्वर्ट केलाय. मिसक्यूट फटका फसलाय. लगॉनला ऑन साइडला टिपलाय जेल आणि याचा परिणाम आणखी 1 विकेट. फलंदाज बाद. स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे परेश शेठ पाटील असतील. त्यांची सुद्धा मेहनत या स्पर्धेसाठी प्रभाकर शेठ पाटील असतील आणि एक दमदार स्पर्धा आपण पाहत आहे. आणि त्याचबरोबर आमचे चेतनजी पाटील जगनजी पाटील असतील. यांची सुद्धा मेहनत. प्रवीणजी पाटील अमनजी पाटील शशिकांतजी सांगडे असतील. या सर्वांची मेहनत आहे. आणि जय हनुमान अमन ब्रिगेड आणि मग रियांश 11 या सर्वांनी घेतलेली मेहनत. या मेहनतीने त्यांचे सर्व शिलेदार मावळे पाहायला मिळत आहेत. आणि मग प्रत्येकजण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप सारी मेहनत घेत आहेत. त्या सर्वांचं कौतुक करूया आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देऊन आपण त्यांना अगदी पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅचकडे पुन्हा एकदा विवेक सज्ज झालाय. पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परिणाम विकेट. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा आपण पाहत आहे. खोदून काढलाय. अगदी ऑफ ड्राईव्हमध्ये एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाईल 2 अंकावर. 2 ऑन बोर्ड. 2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. 2 धावा स्कोर कार्डवर इथून पूर्ण होतील. आणि पुढचा जर विचार केला तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर एकदा सज्ज होताना विवेकला आपण पाहत आहे. धावा येणं महत्त्वाचं आहे. वावंजे मोहोल्ला संघ आपण पाहत आहे. धावा कशाही येऊ दे, सिंगल डबल षटकार चौकार आणि त्या धावा जोडणं जमवणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण तब्बल 3 विकेट गेले. धावसंख्या फक्त 2. थोडंसं बॅकफुटला मागे पाहायला मिळतो आहे. आणि अशा परिस्थितीमधून बाहेर येणं, लढणं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. चांगला बॅटचा अगदी फेस खोलणं, चांगली बॅटिंग करणं. चला टाईम अलर्ट आहे, लक्षात घ्या टीम वावंजे.
टीम कुंभारपाडा आपण पाहत आहे. टाईम अलर्ट आहे, लक्षात घ्या. आपण टायमर सुरू व्हा. पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळेल आणि चेंडू मात्र सरळ निघालाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चौकारासाठी 4 धावा. संजोग दादाची त्यांना साथ जोडीचे सारे झालेत चौकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाईल. यावेळेला कदाचित वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले आणि लॉंग लेगचं क्षेत्र कव्हर करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात शॉटमध्ये आपण पाहिला झेल टिपला गेलाय आणि चौकारानंतर आणखी एक विकेटचं बदल. फलंदाज बाद होतील ती मोहन लवाबांची टीमचा फलंदाज इथून बॅक टू द डगआउट. ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येथील शहबाज शेखला आपण पाहत आहे. विकेट गेल्या सातत्यानं आपण पाहता आतापर्यंत 4 विकेट गेले, 6 धावा आणि त्याच्यावर 4 सफलता. 4 विकेट पाहायला मिळाल्या. थोडंसं अडचणीमध्ये वावरतोय, अडचणीचा सामना करतोय. अडचणीमधून कशा पद्धतीनं पुढे निघेल, कशा पद्धतीनं धावा जोडल्या जातील आणि धावा किती येतील हा प्रश्नचिन्ह आता अगदी उद्भवला गेला आहे. खूप सारे प्रश्न या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपण पाहत आहे. बॅटच्या तील एज कदाचित डेंजर एंडकडे वाटचाल होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित कंट्रोल रूममध्ये सुद्धा यावं लागलं असतं, परंतु या बॉलवर आपण पाहत आहे यष्टांना मिस झाला नाही. बॉल मात्र निघाला आणि एक सिंगलसुद्धा पाहिली. एक सिंगलने धावसंख्या आता 7 ऑन अ बोर्ड, 7 धावसंख्या 7 आणि 4 विकेटसुद्धा गेल्या. चेंडूंचा विचार केला तर पहिलं षटक कंप्लीट झालं. दुसऱ्या षटकामधील 4 बॉल संपन्न झाले आणि त्यामध्ये एक चौकार सुद्धा आलाय. धावसंख्या 7, 7 ऑन अ बोर्ड. 5 षटकांमध्ये किती धावेचं आव्हान, किती धावेचं टार्गेट. मागचा सामना आपण पाहिला असेल. वलप टीमनं तोंडरे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 50 धावा डिपेंड केल्या. यावेळेला हा बॉल आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळेल का आणि हा बॉल मात्र पंचांचा इशारा. 22ची धाव आली, 22ची रन्स आली. 22च्या रन्सनं मात्र षटक इथून पाहायला मिळत आहे. ते म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला जातो आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या सरासरीनं 8 धावा, 8 लॉस ऑफ 4 विकेट. अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते. अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. 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 थँक्यू. यांचे तर आगमन झालं आहे. प्रिन्स पाटील, आमचे शौर्य पाटील, आमचे लेजंड प्लेयर होतील भविष्यातले. अमन पाटील नंतर त्यांचाच एक नंबर लागू शकतो. ओमकार रॉय, त्यानंतर आमचे वैभव पाटील आहेत. विवेक सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्यासोबत शुभम पाटील, शुभम शरद पाटील, मोहित बघा, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमची बच्चा मंडळी आणि सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व स्वागत आहे आपलं. काही 2 सामने आपले बाकी आहेत आज शेखर पाटील आणि त्यानंतर आजची रात्र समाप्त होईल. परंतु नवीन वर्षाच्या मराठी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा, कारण आपला पहिला दिवस वर्षाचा म्हणजे आज 19 मार्च गुढीपाडव्याचा दिवस. नवीन वर्षाला सुरुवात झाली. मराठी माणसासाठी आपण पाहतो नवीन वर्ष हे अगदी आनंदाचं भरभराटीचं राहिलं जावं यासाठी आपण प्रार्थना करूया. परंतु आणखी एक विकेटचा बदल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज पाठोपाठ विकेट जात आहेत. तू चल मे आया.
हे सारं अगदी समीकरण पाहायला मिळतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, हे सूत्र आणि समीकरण खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं जाते, वापरलं जात आहे. आणि आणखी एक फलंदाज बाद. कारण नाव तेव्हाच उंचावलं जातं, नाव तेव्हाच गाजत असतं. तुमचं काम पारदर्शक, आणि ती पारदर्शकता अगदी आमच्या प्रभाकर शेठ पाटील, परेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मग कोणतंही समाजसेवेचं काम असू द्या किंवा आणखी काही गोष्टी असू द्या, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. हा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल तुम्हाला अगदी अवांतर, त्याच्यावर आणखी एक एक्स्ट्रा धाव धावून घेतली आणि 1+1 अशा 2 धावा जोडल्या गेल्या. आणि 2च्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल जोडली ती 10 रन्स पाहायला मिळतील. 10 ऑन बोर्ड. संत सुरुवात हलवार पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. तर दिनेश चंद्रंकर वावंजे यांचं इथे शुभागमन झालं आहे. प्रताप पाटील, शुभम आणि जयदीप त्रिमूर्ती, साई भक्त यांच्या वतीने या दिनेश चंद्रंकर यांना आम्ही आमंत्रित करतो स्टेजवरती. स्वागत आहे आपलं. हे गोलंदाज मलिंगा स्टाईलने चेंडू टाकतो शेखर पटेल. ती मलिंगाची आठवण करून दिली या गोलंदाजाने. वावंजे 200 नंबर टी शर्टवरती पाहिलं ना आपण, तर भाईंचा संघ आणि दिनूजी पालकर यांना देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. मोहल्ला संघ खेळतो कुंभारपाडा आणि शेखर पाटील वावंजे गावामध्येच अगदी जवळपास हे दोन म्हणजे पाडे आहेत. आपण म्हणतो ना की वरची ओली खालची ओली, तसे पाडे या गावामध्ये आहेत तो कुंभारपाडा संघ. आणि या 2 संघ खेळत आहे, त्यांचा खेळ सुद्धा आपण पाहत आहे. श्रीलंकेचे आपण पाहत आहे जो लसित मलिंग, अपूर्व क्रिकेटर आपण पाहिले. आणि त्यांच्या इन ॲक्शनमध्ये गोलंदाजी थोडीशी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळली जाते. आणि या बॉलवर सुद्धा आपण पाहत आहे डॉट चेंडू आला आहे. धावसंख्या टोटली स्थिरावलेली आहे, थांबली गेली आहे. धावसंख्या 11 पाहायला मिळेल. धावा येणं महत्त्वाचं आहे. एक चांगलं टोटल 5 षटकांमध्ये 35-40 धावा तरी जमणं खूप महत्त्वाचं आहे. एक फायटिंग टोटल, आणि ते तुम्हाला करावं लागेल. हा बॉल बॅक टू द बॉलर होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल मिळाली. सिंगलनं धावसंख्या 12. षटक क्रमांक 3 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं जीत जोगळेला आपण पाहत आहे, ज्यानं अद्यापर्यंत 4 बॉल हाताळले. त्यामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 4 धावसंख्या आणि धावसंख्या 12. स्कोर कार्डवर 12 रन्स ऑन अ बोर्ड तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. 1-2 विकेट येणं आणि एक स्कोर कार्डला थोडंसं मी म्हणेन उंचावणं महत्त्वाचं आहे. थोडंसं गोलंदाजावर प्रेशर टाकावं लागेल. बॅट्समनच्या माध्यमातून धावा येणं, चौकार षटकार येणं, तुम्हाला शॉट कन्वर्ट करावे लागतील. मग अगदी मी म्हणेन जागा बनवावी लागेल, रूम शोधावा लागेल. तुमच्यामधील गुणवत्ता, कलात्मक स्ट्रोक, तुमच्यामध्ये जितका नैसर्गिक खेळ आहे तो तुम्हाला या मैदानावर दाखवावा लागेल. आणि जितक्या धावा जोडता येतील त्या टीमसाठी जोडणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. या बॉलवर सुद्धा आली 2 धावा, 2 धावसंख्या 14 रन्स. सिंगल डबल डबल सिंगल, षटकार चौकार, धावफलक हलतं ठेवणं, स्ट्राईक चेंज करणं, रोटेट करणं, या खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जीतला आपण पाहत आहे. यष्टी रक्षकाला सुद्धा बीट केलं गेलं. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्यानं बॅकअप दिलंय. अवांतर बॉल पंच आपण पाहत आहे. अनिल टेंबे सरांचा इशारा आला आहे, इट्स अ वाईट बॉल. आणि त्याच्यावर धावून सुद्धा 1 धाव. 1+2 धावसंख्या आता 16 रन्स. 16 ऑन अ बोर्ड. 16 धावसंख्या. थेंबे थेंबे तळे साची, त्या पद्धतीनं 1-1 धावेला जोडलं जातं. 1-1, 2-2 धावा जशा जोडतील तशा जोडल्या जात आहेत. आणि पुढे स्कोर कार्डला नेण्याचं काम हे 2 बॅट्समन करतायत. धावसंख्या 16. पुढचा बॉल पंचाच्या डाव्या बाजूने आवळेल चेंडू हात आलाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट पाहायला मिळाला. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. वेगानं थ्रो तर आला होता, कलिक झाला नाही.
कदाचित वेगवान होता, कलेक्ट करता आलं नाही. कलेक्ट झाला असतं तर कदाचित काहीतरी वेगळं पाहायला चित्र मिळालं असतं. षटकं इथून 3 कंप्लीट झाली. 18 बॉल संपले आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली. ती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजे मोहोल्ला टीमची धावसंख्या 18, धावसंख्या 18. अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट 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 अरे समाज कार्यात त्याचा प्रभाव गाव शहरात गाजतोय कार्याचा त्याचा लय फैलाव शंकेला लावी जागच हजारो पब्लिक त्याच्या भेटीला बघाव करते वेट अरे हजारो पब्लिक त्याच्या भेटीला बघाव करते वेट असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असरियल किंग मेकर. डेफिनेटली आज शेखर पाटील कुडावे यांचा आवाज आपण ऐकता पहिल्यांदा. मला वाटतं वलप नगरीमध्ये आलेत. वेलकम आहे शेखर पाटील. आपलं कसं वाटलं वलपचं आयोजन आणि खऱ्या अर्थाने मिनी वानखेडे मैदान पाहिल्यानंतर अगदी मनात घर करणारा हे मैदान आहे आणि शेठचा वाढदिवससुद्धा त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग नवीन वर्षाची सुरुवात देखील इथूनच झाली आहे आणि सत्यवान मात्रेचं आपण खूप लकी आहोत कारण नवीन वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आज आणि उद्या फटाक्यांची आतिषबाजी आणि एक महफिल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे वर्षाची सुरुवात आपल्या आनंदामध्ये होणार आहे, एन्जॉयमेंटमध्ये, जे प्रत्येकालाच आवडतं. चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. थोडा स्पीडअप करायचा संघ. ड्रीम ब्रेक समाप्त झाला आहे. 12 चेंडू बाकी आहेत आणि शेखरजी पाटील यांचा आपण आवाज ऐकतायत कॉम्बॉक्समध्ये. कारण एक जबरदस्त स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला एन्जॉय करताना खूप आनंद होतो आणि अशा मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करणं मी म्हणेन माझं भाग्य आहे. आणि आमच्या अमन ब्रिगेड मग जे हनुमान टीम असेल, स्पर्धेचे सर्व आयोजन कमिटी असेल, तर सर्वांचा आपण धन्यवाद देऊया कारण ज्यांनी संधी दिली आहे आणि ती प्रवीणजी आमचे टेंबे सर असतील त्यांनासुद्धा मनपूर्वक आपण धन्यवाद देऊया. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहत आहे. हा बॉल आणि या बॉलवर मात्र धावा मात्र लेग बाईकच्या 2 आल्या. 2 धावा जोडल्या गेल्या आणि या लेग बाईकच्या माध्यमातून धावा संख्या 2 न पुढे जाईल. ती आता 20 या अंकावर. 20 ऑन बोर्ड, 20 धावा संख्या. धावा येत आहे सिंगल, डबल आणि एक धावेला दुसरीमध्ये कन्वर्ट केले जाते. 20 धावा स्कोर कार्डवर. टोटल 40पर्यंत पोहोचणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. 40 धावा जोडल्या जातील का, 40 धावेपर्यंत पोहोचेल का की त्याच्यापेक्षा पुढे जातील, एक चांगलं टोटल करणं महत्त्वाचं. यावेळेला चांगला बॉल, व्हेरिएशन करणारा बॉल होता. टप्पा आणि त्यानंतर चेंडूला थोडंसं टर्न केलं गेलं, फिंगर रोल पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र डॉट बॉल आला आहे आणि धावसंख्या स्कोर कार्डवर अगदी स्थिरावली ती 20 या अंकावर. 4थं षटक घेऊन आलंय गोलंदाज राहुल जाधवला आपण पाहत आहे. हाताळलेले 2 बॉल. राहुलचा पुढचा बॉल आपण पाहत आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा इथून झालाय परंतु पंच सांगतायत वाईट बॉल आहे आणि त्याच्यावर आणखी एक धावताना सुद्धा पाहिली आपण. 2 धावा आल्या पुन्हा एकदा आणि 2च्या मदतीनं धावसंख्या आता 22 धावा स्कोर कार्डवर. जे 3 वाईड या इनिंगमध्ये आपण पाहत आहे त्या प्रत्येक वाईडवर एक धाव सुद्धा धावून घेतली म्हणजे 2-2 धावा आल्या आणि त्या धावा मी म्हणेन आपण पाहत आहे मोहल्ला वावंजी टीमसाठी बोनसच्या माध्यमातून आणि त्या धावा खूप महत्त्वाच्या आहेत कारण ज्या धावा जोडतील ना तितकीच गोलंदाजी करण्यासाठी त्या धावा त्यांना बळ देऊन जाणार आहेत आणि त्या किती येतील हे सुद्धा पाहायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहता यावेळेला थोडंसं आपण पाहायला पाडला चेंडू स्पर्श झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतर मग बॉल जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या आता
पुन्हा एकदा आपण पाहू शकाल 22 अंकावर थांबली. 22-22 आणि 5 विकेटसुद्धा गमावलेत. फारशी कामगिरी करू शकले नाही येणारे बॅट्समन आपण पाहिले सलामीपासून. एक चौकार जर वगळल्यानंतर मोठे फटके आले नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलंय. एक चांगली गोलंदाजीचा नमुना, मग चेंडूचा मिरिट, हे सारं काही चांगलं पाहायला मिळत आहे. अचूक टप्पा, लाईन लेन, त्या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर बीट करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला मोहल्ला वावंजे संघ आपण पाहत आहे आणि त्यांची धावसंख्या आता सध्या 22 अंकावर थांबली. पुढच्या बॉलसाठी राहुल जाधव पुन्हा एकदा तयार. राहुल जाधवचा बॉल फटका हवेमध्ये फर्स्टला गेलाय. फिल्डर येत आहेत. झेल टिपला विनीत पाटीलनं, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. आणि फलंदाज चांद इथून बाद होतील. आणखी एक धक्का लागेल, आणखी एक फलंदाजाला परतावं लागेल आणि फलंदाज क्रमांक 6 बाद झालाय. विकेट मिळवली आणि आता मात्र पुन्हा एकदा नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील 8व्या क्रमांकावर. इनॅट 8व्या क्रमांकावर अरबाज शेखला आपण पाहत आहे. इनॅट 8व्या क्रमांकावर अरबाज शेखला आपण पाहू शकाल. निम्मा संघ गारद झालाय. 6 विकेट्स आपण पाहत आहे मैदानाच्या बाहेर गेले, डगआउटमध्ये पाहायला मिळतील. हा बॉल मात्र पुन्हा एकदा चांगला यष्टांच्या वरून जाणारा बॉल. पंच सांगताय डॉट बॉल. षटकं 4 कंप्लीट झाली. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर टीम स्कोर कार्डचा विचार केला तर 22 धावसंख्या, 22 धावा. चार षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धाचा विचार केला तर धावसंख्या 22 धावा. शेवटच्या आता 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील, जितक्या धावा जोडतील तितक्या मी म्हणेन येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी त्या महत्त्वाच्या धावा असतील. बॉल आपण पाहत आहे समोरच्या दिशेला खेळले, जमिनीला घरंगळत एक सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलनं धावसंख्येचा लेख आपण पाहत आहे स्कोर कार्डवर जोडलाय. तो आता 23 धावसंख्या. या स्पर्धेमधील जर विचार केला तर 28 धावा चेसिंगमध्ये लो स्कोरिंग पाहायला मिळाला 5 षटकांमध्ये आणि 79 हाय स्कोर आपण पाहिला आहे. मग अगदी त्या धावसंख्येच्या पुढे जाईल का? यावेळेला अगदी वेगळ्या पद्धतीनं खेळायचं होतं, परंतु संपर्क नाही आहे. चेंडू आणि बॅटचा तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची आणखी एक समाप्ती आणि सांगता पाहायला मिळाली. उर्वरित शेवटचे 4 बॉल आता बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये एखाद 2 बिगिट येणं, 30+ पुढे जाणं, 35पर्यंत येणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते होईल का हा प्रश्न मनामध्ये पाहायला मिळेल. आणखी एक झेलची संधी होती, झेल मात्र मिस केलाय. रनआउटची संधी आणि रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल. आणखी एक सांघिक बळ मिळालाय टीम आपण पाहत आहे कुंभारवाडा संघाला आणि त्यानंतर फलंदाज बाद.
सांघिक बळ आपण पाहिलं, रनआउटची विकेट सुद्धा मिळाली, एक सिंगल रन सुद्धा आली. धावसंख्या आता 24 धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. पुढचा बॉल आपण पाहत आहे, एक सिंगल तर कंप्लीट सेकंडसाठी, परंतु हा नकार दिला, एकच धाव मिळेल. धावसंख्या 25 धावा. आता बॉल शिल्लक असतील या पूर्वार्धामध्ये 2 बॉल, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मग या धावा किती येतील, शेवट कसा असेल या 2 बॉल नंतर. एक सिंगल आली पुन्हा एकदा आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता 26 धावसंख्या. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील, 28च्या पुढे जाईल का. इथून मोहोल्ला संघ 52 आपण पाहत आहे. पुढचा बॉल आपण पाहत आहे, समोरच्या दिशेमध्ये खेळले, सिंगल तर कंप्लीट झाली, सेकंडसाठी सरसावले आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण होताना आपण पाहिल्या. तिसरीचा प्रयत्न, परंतु 2च धावा आणि 2च्या मदतीनं पुन्हा एकदा 28 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. 5 षटकं कंप्लीट झाली, 30 बॉलचा खेळ संपलाय. पूर्वार्ध संपला आणि पूर्वार्धामध्ये जोडले 28. टार्गेट ठेवलंय श्री गुरुदत्त कुंभारवाडा 52 टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना, ते म्हणजे 29 धावेचं टार्गेट आहे. 30 बॉल आणि 29 दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. तर आमचे अमोल पवार ॲडव्होकेट सध्या रजा घेत आहेत. पिकीशेट पटेल साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या देखील ॲडव्होकेट साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. थँक्यू सो मच आल्याबद्दल. सर लगेच सामना सुरू करायचं आहे. वावनचे मोहल्ला आणि तुम्ही कुंभारपाडा टीममध्ये फाईट पाहतायत. ब्लॅक अँड रेड आर्मी दोघांचं टी शर्ट कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे आणि एक मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रभाकर शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने म्हणजे सुपुत्र अमन पाटील म्हटलं तर अमन ब्रिगेड यांची प्रचंड मेहनत आहे आणि काही पाहुण्यांचे देखील आम्ही इथे अनाऊन्समेंट करतो आहे. खास करून सुपर 12चे सामने आपण पाहिले ना, तर लोणिवली वर्सेस आज जो एक संघ पुढे जाईल ना सुपर 12साठी, त्याचा सामना होणार आहे पहिला उद्या लोणिवली वर्सेस XYZ. म्हणजे याची नोंद घ्या, आजच्या रात्रीचा सामना. दुसरा सामना असेल सुपर 12 वलवली विरुद्ध शिवकर. तिसरा सामना तोंडरे विरुद्ध किरवली. चौथा सामना सुपर 12चा वलवली विरुद्ध पलसपे आणि त्यानंतर सुपर 6चे सामने होतील. तर आजचा लॉट्स उद्याचा लवकरच तुमच्या स्टेटसवरती पडला जाईल की उद्या सामने कधी सुरू होतील आणि किती सामने होतील याची संपूर्ण डेटाबेस तुमच्या व्हॉट्सअपवरती आम्ही लवकरच पोहोचू. थोडंसं वेळ. शेखर पाटील यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या सत्रासाठी आणि पुन्हा एकदा त्यांनाच इन्व्हाइट करूया आणि कुडावेसाठी ते रवाना होतील. धन्यवाद शेखर, तुम्ही आल्याबद्दल. एक दिवस तुम्ही इथे खर्च केला आहे. उद्या देखील आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर आणि बाबूशा आम्हाला जॉईन करतील आणि आमचे MD गडगे महादेव गडगे सर महागुरू त्यांचा देखील आवाज उद्या असेल. कारण उद्या खरं त्यांची गरज आहे. उद्या मोठमोठे पाहुणे येतील आणि सन्मान करणं हमारी बस की बात तो नाही आहे. मला असं वाटतं उद्या कदाचित 1000 सन्मानसुद्धा होतील गडगे सरांच्या आवाजामध्ये. त्यामुळे प्रचंड पाहुण्यांचा तापा पाहायला मिळेल. अनिल टेंबे, सत्यवानजी काकडे आणि तिसरे पंच आपण इथे पाहतो सुनील तांडेल आणि सँडी पालकरसुद्धा आम्हाला उद्या जॉईन करतील. तर प्रताप पाटील यांचे खास मित्र अक्षय शेडगे असतील आणि त्यानंतर जयजी डोंगरे असतील. यांचं देखील आपण स्वागत करूया. चला बॅटिंग टीम चेंडू चेक करा. वेल कमी आपल्याकडे कारण एक सामना बाकी आहे. अजून 1:22 झालेत. अजून सामने पेंडिंग आहेत. यामधून जो जिंकेल तो वल्लभ फाईट करणार आहे. तिचे 1 मिनिट आपण थांबायचं आहे. चला पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करतो आम्ही. पहिला सामना उद्या सुपर 12चा होणार आहे लोणिवली विरोधात XYZ. कारण आत्ता जो संघ आज पुढे जाईल ना वल्लभ आणि यातून जिंकणार त्या संघात फाईट होईल. आज जो एक संघ पुढे जाईल त्यांचा सामना लोणिवली विरोधात पहिला होणार आहे 5 वाजता. दुसरा सामना आहे वलवली विरुद्ध शिवकर संघामध्ये. मॅच नंबर 3 सुपर 12 तोंडरे विरुद्ध किरवली. सुपर 12 मॅच नंबर 4 पलसपे विरुद्ध बेलवली. तर हे टॉप 8 संघ जे सुपर 12मध्ये गेलेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि परफेक्ट 5 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. लक्षात घ्या, आज जो संघ पुढे जाईल ना आता तो लोणिवली संघाविरोधात सुपर 12 उद्या संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला परत यायचं आहे आणि पहिला चेंडू फेकला जाईल.
4:30ला रिपोर्टिंग आणि 5ला पहिला चेंडू. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूया शेखरजी पाटील दुसरा सत्र. चेंडू आणि धावांचं अंतर 24 चेंडूमध्ये 25 चेंडूमध्ये किती धावा? 30 बॉल 30 आणि चेंडूमध्ये 29. 30 बॉल 29. उद्या पाहिलं तर खूप सारे दिग्गज मान्यवर पाहायला मिळतील. आणि एम डी गडगे सर महागुरू जर पाहिलं ना, महाराष्ट्र असो रायगड असो, जे जे मान्यवर राजकीय क्षेत्रामधील असू द्या, त्या प्रत्येकाची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. कुणाचं पद काय आहे, त्यानंतर मग या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. आणि खूप सारी माहिती, कारण बऱ्याच वर्षापासून अगदी जर विचार केला ना, तर पूर्वी कुडावे इथे बऱ्याच वेळेला असायचे स्पर्धेसाठी. आणि त्यावेळेला इतकं परिपक्व क्रिकेट नव्हतं. त्यावेळेस शेताची मैदानं या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या असतील. मला वाटतं कदाचित एक 20-22 वर्ष आधीची गोष्ट असावी. आणि तिथपासून त्यांना मी ऐकतोय. आणि अगदी जर विचार केला, प्रवीण टेंबे सर असतील, मला वाटतं स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये प्रवीण टेंबे सरांची आमची भेट झाली होती. आणि प्रथम तिथे आम्ही अगदी समालोचन केलं होतं सोबत. आणि आज पुन्हा एकदा ती संधी मिळाली. साई राजे तलोजे मजकूरचा आवाजसुद्धा आपण ऐकला असेल. आणि खूप दिग्गज समालोचक या स्पर्धेला अगदी येत आहेत आणि त्यांना निमंत्रण दिलं जात आहे. एक जबरदस्त स्पर्धा. चला मॅचकडे पुन्हा एकदा. 30 बॉल आणि 29चं टार्गेट. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. आसिफ पठाणला आपण पाहत आहे. आसिफ पठाण मैदानाच्या आतमध्ये दाखल. ओमकार शेडगे आणि त्याच्या जोडीला पार्थ डोंगरेला आपण पाहत आहे. चला मॅचला सुरुवात. 29चं टार्गेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर फटका तर खेळलेत. पॉईंटच्या वरतून आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने निघाले आणि या बॉलला अगदी थांबवलंय. एक टप्प्याने उचललं या बॉलला मात्र. आणि 2 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्याच बॉलवर सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट 2 धावेनं ओपन केलंय बॅट्समन ओमकारनं. आणि धावसंख्या 2. बऱ्याच वेळेला लो स्कोरिंगच्या मॅचेस आपण पाहिलं तर अगदी अटीतटीच्या आणि हाय व्होल्टेज पाहिलेत. परंतु हा सामना तसा असेल का? मग जी गोलंदाजी आपण पाहिली कुंभारपाडा टीम या संघाने केली, तीच गोलंदाजी आता स्टार 11 मोहोलला वावंजे संघ करेल का? चांगली गोलंदाजी करताना विकेट घेतल्या जातील का? यावेळेला बॉल आपण पाहत आहे. यष्टीरक्षकाला बीट झालाय. अगदी बीट केलाय. बॅकअपला सुद्धा होते. संधी होती कदाचित, परंतु 22ची सिंगल आली. 22ची रन्स आली. या 22च्या रन्सनं धावसंख्या 1 न जाईल. 3 या अंकावर. 3 ऑन अ बोर्ड. 3 धावसंख्या. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. त्रिमूर्ती आपण पाहू शकाल. या स्पर्धेसाठी पहिल्याच दिवसापासून आपण पाहिलं असेल पंच अनिलजी टेंबे सर, सुनीलजी तांडे सर असतील, सत्यवानजी काकडे सरांना आपण पाहत आहे, ज्यांच्या लेखणीने ही स्पर्धा कव्हर केली जाते. ते आमची कोलवाडी गावची सुभद्रा अगदी सुधीरजी अगलावे सरांना आपण पाहत आहे, ज्यांच्या लिहिण्यामधून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. GTC लाईव्ह आमची सुनील पवार, विकास पवार आणि CEO अतिश भोईर यांना आपण पाहत आहे. डीजेला आपण पाहू शकाल आमचे DJ परूल आपण पाहू शकाल. सुमधुर संगीत ऐकवत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल जे मंडप डेकोरेटर्स आमचे शरदजी भोईर, राज भोईर आणि मनीष भोईर यांची सुद्धा मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे. आणि आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय ते आमची तळोजे विभागातील एक जबरदस्त समालोचक, भिंगरी समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे साई राजे सर असतील. याच गावचे सुभद्रा प्रवीणजी टेंबे सर आपण पाहत आहे. मग बदलापूर, कल्याण आणि ठाणे या विभागामध्ये सातत्यानं आपण त्यांना पाहतो. लेग बाईजची मिळाली 1 धाव. आणि लेग बाईजनं धावसंख्या स्कोर कार्डवर ॲड होतील. 4 धावसंख्या. 4 ऑन अ बोर्ड. 4 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. कारण कार्य कोणते असू द्या, स्पर्धा असो किंवा मग अजून कोणतेही कार्य, प्रत्येकाची साथ, मेहनत आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि या स्पर्धेला दिलेला सपोर्ट सर्व आमच्या पाहुण्यांच्या माध्यमातून असेल, आमच्या या टीमच्या माध्यमातून प्रत्येकाने घेतलेली मेहनत, प्रत्येकाकडे दिलेली जबाबदारी आणि यशस्वीरित्या पार पाडणं, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून तर स्पर्धा ही दरवर्षी यशस्वी आणि उंच शिखरावर आरूढ होत असताना आणखी एक आला या स्पर्धेचा दिमागदार चौगार.
चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 4 पुढे जाईल. धावसंख्या तब्बल 5 बॉलमध्ये 8 धावा जोडल्या. 29चं टार्गेट आता राहिलं 21 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील असिफ पठाणचा पाहायला मिळेल आणि त्या बॉलवर पुन्हा एकदा काय रणनीती असेल गोलंदाजी करणाऱ्या अगदी असिफची. मग समोर चौकार ज्यानं मारलाय ओमकार. ओमकारचा हा फटका देऊन जाईल अर्धा डझन धावा. षटकार बिग हिट 6 धावा. कयामत कयामत खरं तर आज जो संघ जिंकेल निश्चित कयामत होणार आहे, कारण उद्या येण्याची संधी सुपर 12मध्ये खेळण्याची आम्ही अनाऊन्समेंट केली. बघा, जो संघ आज एक पुढे जाईल ना या पोलमधून, त्याला पहिला सामना आहे उद्या लोणिवलीच्या विरोधात आणि 4:30ला रिपोर्टिंग आहे. 5 वाजता पहिला चेंडू 100% फेकला जाईल, कारण उद्या वाढदिवसाचा कार्यक्रम मोठा आहे. त्यामुळे मध्ये मध्ये आम्ही एखादा सामना देखील थांबवू आणि पाहुणे भरपूर येतील, त्यामुळे त्यासाठी वेळ आम्हाला पुरेसा पाहिजे. म्हणून उद्या संध्याकाळी 4:30ला रिपोर्टिंग असेल आणि 5ला चेंडू पहिला फेकलाच जाईल. जो पण आज पुढे जाईल लक्षात घ्या, लोणिवलीच्या विरोधात तुम्हाला लवकर रिपोर्टिंग करावी लागेल. मग तो वल्लभ असो किंवा कुंभारपाडा वावंजे, जो कोणी संघ असो, सर्वांसाठी सेम सूचना इथे पुरवली जाते. थँक्यू. नक्कीच वेळेचं महत्त्व आणि वेळेनुसार येणं हे तुम्हाला करावं लागेल. बॉल मात्र पहिला डॉट आलाय. साहिल शेखचा पहिला बॉल षटक क्रमांक 2 मधील आणि या धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 14 या अंकावर. 15चं आव्हान आहे, राहिले 15चं आव्हान. बॉल आता शिल्लक 23 बॉल आणि 15 धावा. यावेळेला फटका आपण पाहताय, कदाचित कव्हरच्या वरतून खेळण्याचा मानस होता, परंतु फटका थोडासा मिसक्यूट आला, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळाला आणि त्यानंतर या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल आली. झेलसाठी सरसावले होते परंतु यशस्वी नाही झाले आणि या बॉलवर सिंगल. धावसंख्या आता 15 धावसंख्या. 15 ऑन अ बोर्ड. 15 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. 22 बॉल आणि 14ची आवश्यकता. 22 चेंडू आणि 14 धावा. रात्रीचं क्रिकेट पाहिलं तर डीजेवर सुद्धा बरंच काही असतं. डीजे ऑपरेटिंग आणि मग मूड चेंज करणं, मग माहोल बदलवणं, या साऱ्या गोष्टी डीजेला सुद्धा अगदी करणं आणि तेच पाहायला मिळतं आहे. डीजे परूला आपण पाहताय. आणखी काही गीतं अगदी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतील आणि सिलेक्टसुद्धा करतायत. बघा, सिलेक्ट केलं जात आहे, सिलेक्ट करून ठेवतायत. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका इथून मात्र यशस्वी पाहायला मिळेल. थर्डमॅनच्या वरून स्विच हिट प्रॉपर आणि मिळेल 4 धावा. चौथा जो विश्वास आहे, जो वादा आहे, तो प्रत्येक टीमला अगदी मी म्हणेन निभवावा लागेल. जी कमिटमेंट आहे ना, ती कमिटमेंट तुम्हाला अगदी प्रॉपर पूर्ण करावी लागेल. ती कमिटमेंट पूर्ण करताना बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतो आहे. कुंभारपाडा टीमचा बॅट्समन ओमकार शिडगेच्या बॅटमधून आले तब्बल 2 षटकार आणि 2 चौकार, आणखी 1 षटकार. थोडंसं स्टेप आउट झाले, फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला. बॉल अगदी पाठवर घेतला आणि षटकार सुद्धा आलाय. आता अवघ्या 4 धावींची आवश्यकता आहे. 4 धावींची आवश्यकता आता या मॅचमध्ये राहिली आहे. चेंडूचा विचार केला तर 19 बॉल आणि 4 धावा. सामना अगदी चला टॉससाठी नेक्स्ट टीम वल्लभ रिपोर्टिंग करायचं आहे.
अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. सानवी 11 वल्लभ संघाचा जो कॅप्टन आहे, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. शेवटची मॅच विनर विरुद्ध विनरची खेळवली जाईल शेखर पाटील, आणि हा सामना देखील आपण थोडा वन साईड पाहायला मिळतोय. हरकत नाही आहे, परंतु आज देखील सामने खूप चांगले झाले. खास करून 1 बॉल 3चा सामना पाहण्यासारखा होता. रफ अँड टफ जे प्रेक्षकांना आवडते. अठरा बॉल आणि 4ची आवश्यकता. ए पोलमधील सामने आपण पाहिले तर रफ अँड टफ सुद्धा पाहायला मिळाले. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा ते संघ इथे सज्ज होतील. बी पोल, ए पोल, सुपर 6मध्ये गेलेले 2 संघ सुपर 12च्या लढती पाहायला मिळतील. आणि मग अगदी प्रभाकर शेट यांचा वाढदिवस सुद्धा उद्या हे सुद्धा संपन्न होताना पाहायला मिळेल. आज रात्री सुद्धा आपण संपन्न केला आहे. उद्या सुद्धा खूप सारे दिग्गज मान्यवर, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या विविध क्षेत्रामध्ये खूप सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सर्व येताना मग अगदी आपण पाहिलं तर प्रभाकर शेट यांच्यासाठी आपण जर विचार केला तर खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव आणि पुष्पगंधी शुभेच्छा त्यांना अगदी दिल्या जातील. आणि आपण सुद्धा पुन्हा एकदा त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ वलभ, त्यानंतर सर्व खेळाडू, सर्व आमची आयोजन कमिटी असेल, कॉम्बॉक्स असेल, सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा शेटला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. चला 18 बॉल आणि 4ची आवश्यकता. 18 चेंडू 4. गोलंदाजीसाठी तयार. बॉलिंग मार्कवर जमील शेख, जमील खानला आपण पाहत आहे. आणि या बॉलवर मात्र एक वेगानं सिंगल कंप्लीट. आता मात्र 3 धावेची आवश्यकता. 17 चेंडू आणि 3 धावा. मॅचमध्ये आपण पाहत आहे औपचारिकता थोडीशी पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 3 हे समीकरण आता या मॅचमध्ये राहिलं आहे. 29चं टार्गेट आणि त्या टार्गेटला चेस करताना ओमकारच्या नावावर 9 चेंडू 26, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार हे पाहिलं आपण. आणि त्याच्या जोडीला पार्थला आपण पाहत आहे. येणारी बॉल तयार. हो, रिव्हर्स केल्याचा प्रयत्न आणि बघा सिंगल कंप्लीट केली आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे शेखर पाटील, परंतु तुमचा आभार व्यक्त करतो. आणि कसा आला अनुभव वलभमध्ये समालोचन करताना शेखर पाटील? आज ए पोलमध्ये तुम्हाला संधी मिळाली 18 मार्चला, आणि तुमच्यावरती असलेलं प्रेम हे आमच्या आयोजकांनी देखील दाखवलं. अगदी मी ऋणी असेन या सर्व आमच्या आयोजकांचा. आणि संधी मिळणं मग मी म्हणेन खूप यंदाच्या वर्षामध्ये जर पाहिलं ना प्रवीण सर, ए पोलमध्ये बऱ्याच ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली, बऱ्याच ठिकाणी. आणि दरवर्षी आपण पाहिलं तर खूप साऱ्या स्पर्धा, यंदासुद्धा आपण पाहतो बरेचसे मोठमोठे व्यासपीठ यंदासुद्धा अगदी मिळत आहेत. आणि आपलं सर्वांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे या साऱ्या गोष्टी शक्य होत आहेत. परंतु आता 2ची आवश्यकता आहे. 2 धावीची आवश्यकता पुन्हा एकदा. यावेळेला हा बॉल आपण पाहत आहे. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली. सेकंडसाठी सरसावलेत आणि सेकंड रन सुद्धा कंप्लीट झाली. आणि